साव्याने शिरसाटांच्या गुंडांकडून माझ्यावर हल्ला, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप। पोलिसांनी बंदोबस्त करावा नाहीतर आम्ही वाकड्यात शिरू असाही दिला इशारा। लव जिहाद करणारे हे जे कोण जिहादी आहेत ना, त्यांचे पाय हात कापतील एवढी अशी स्पष्ट भूमिका आमच्या सरकारची असल्यामुळे कोणालाही सोडणार नाही। येणाऱ्या काळात लव जिहाद करणाऱ्यांचे हातपाय कापून मिट्टी में मिला देंगे हीच आमच्या सरकारची भूमिका, मंत्री नितेश राणे यांनी ठणकावलं। आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रचार रॅली, वरळी शेवडी सायन मतदारसंघात प्रचार रॅली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उद्या 2 सभा 2 मुलाखती, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरमध्ये मुलाखती, नगर आणि नागपूरमध्ये फडणवीसांच्या 2 जाहीर सभा। शिंदेंच्या ठाण्यामध्ये उद्या राज ठाकरेंचा रोड शो, ठाण्यातील मनसेच्या शाखांनाही देणार भेटी। उद्या संध्याकाळी 5 वाजता ठाण्यातून राज ठाकरेंचा दौरा सुरू होणार। पुढील 2 वर्षांमध्ये ठाण्यातील मेट्रो सुरू होईल, 2028 पर्यंत बुलेट ट्रेन पाहायला मिळेल। ठाकरेंनी कामं थांबवल्यानं बुलेट ट्रेनला उशीर, मुख्यमंत्री फडणवीसांचं मुलाखतीत वक्तव्य। मुंबईमध्ये पॉट टॅक्सी सुरू करण्याचा विचार, रिंग रोड तयार झाल्यानंतर वाहतुकीची समस्या सुटेल, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।